हे माननीय मुख्यमंत्री सरांच्या कार्यक्रमात इथं आदिवासी नृत्याचा कार्यक्रम आयोजित केला होता। त्याकरिता हे बेळदा येथील आदिवासी 20 लोक एक गुजर गाडीने जात होते। मेघनाथपूरच्या परिसरात त्या गाडीवरील ड्रायव्हरचे नियंत्रण सुटले व त्याने गाडी हे रोडच्या साइडला झाडाला धडकवली। गाड़ी अपना तहसीलदार साहब ने बोले थे, धार्मिक तहसीलदार साहब ने बोले थे, उनके मार्फत से समझो हाँ भेज रहे थे कार्यक्रम के। बेलोरा येथील विमानतळ लोकार्पण सोहळ्यात येणारे केंद्रीय मंत्री, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पालकमंत्री यांचे स्वागत आदिवासी नृत्याने करण्यासाठी मेळघाटातील धारणी तालुक्यातील बरडा येथील आदिवासी नृत्य पथकाच्या वाहनाला 16 एप्रिल रोजी सकाळी 4 वाजताच्या सुमारास मेघनाथपूर जवळ 4 चाकी वाहन क्रुझर MP 09 FA 0834 एक्सल तुटल्याने वाहन झाडावर जाऊन आदळल्याने झालेल्या अपघातात बालकांसह 16 जण जखमी झाले असून यातील काही जणांची प्रकृती गंभीर आहे। अशा गंभीर प्रकृती असलेल्या कलाकारांना अमरावती येथे उपचारासाठी रेफर करण्यात आले आहे। अपघातग्रस्त वाहन हे खाजगी प्रवासी वाहन असून आदिवासी सांस्कृतिक नृत्य सादर करण्यासाठी हे पथक बेलोरा येथे जात होते। मेघनाथपूर परिसरात चालक मालूर येथील रहिवासी संदीप भिलावेकर याचे वाहनावरील नियंत्रण सुटल्यामुळे वाहन रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर जाऊन धडकल्याने झालेल्या अपघातात निखिलेश काजदेकर याला गंभीर दुखापत झाल्याने अमरावती येथे रेफर केले। घटनेची माहिती मिळताच परतवाडा येथील आदिवासी संघटनेचे मिठाराम कोल्हेकर व गानूजी सावलकर यांनी तात्काळ सरमसपुरा पोलीस आणि आपत्कालीन सेवांना माहिती देत तत्काळ घटनास्थळी धाव घेतली। जखमींना अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आले। जखमींमध्ये दिनेश नारायण काजदेकर, मौजीलाल भूमका पाटणकर, तिलक राजेश काजदेकर, मंत्रणा भोजांग काजदेकर, सरिता सालिक्राम काजदेकर, गोविंद ओंकार जावरकर, बारू सावलकर, संदीप लक्ष्मण काजदेकर, संगय गोविंद जावरकर, विशाल रामप्रसाद पटेल, कालमा सकाराम मावस्कर, नंदलाल हिरा धांडेकर, काशीराम शिकारी जांभेकर, स्वस्तिका मुन्ना काजदेकर, भारती राजू मावस्कर, संगीता रतिलाल बेठेकर यांचा समावेश आहे। बेलोरा विमानतळ लोकार्पण सोहळ्यासाठी आदिवासी कला सादर करण्यासाठी उत्साहाने निघालेले हे पथक दुर्दैवाने अपघातग्रस्त झाले। ही बाब सामाजिक आणि सांस्कृतिक दृष्टीने दुःखद ठरली। एकीकडे प्रशासकीय यंत्रणा मंत्र्यांच्या स्वागतात व्यस्त असताना या कलाकारांना आणताना त्यांनी दुर्लक्ष केले आहे। एकाच वाहनात जवळपास 17 ते 18 कलाकारांना बसवण्यात आले। विशेष म्हणजे सकाळी कार्यक्रम असल्याने या कलाकारांना रात्री 12 वाजता धारणीतून रवाना करण्यात आले। सकाळी 4 वाजता मेघनाथपूर येथे आले असता या वाहनाचा अपघात झाला आणि त्यात अनेक कलाकार जखमी झाले। विशेष करून MTDCच्या या प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी संबंधित यंत्रणेने अत्यंत जाणीवपूर्वक चुकीचे नियोजन केले आहे। या कलाकारांना आदल्याच दिवशी व्यवस्थितरित्या वाहनातून बोलावून घेणे गरजेचे असताना ऐन वेळेवर रात्रीच्या सुमारास त्यांना प्रवास करत जावे लागले। ही बाब निश्चितच सामाजिक दृष्ट्या गंभीर स्वरूपाची असून संबंधितांवर कारवाई होणे गरजेचे आहे। सानू खान सह जितेंद्र रोडे, अध्ययन समाचार लाइव, परतवाड़ा। हाँ सर, मैं मिठाराम मुंशी कोल्हेकर हूँ, रहना परतवाड़ा के। ये जो समझो लोग है ये अपना आदिवासी लोग है, धारणी से पर अपना अमरावती जा रहे थे। ये मुख्यमंत्री साहब का ये जो बेलोरा विमानतल में जो स्वागत के लिए, तो ये लोग का समझो जाते समय अपना मेघनाथपुर फाटा है अमरावती रोड पे, वहाँ पे इनका बोलोरो अपना गुजर गाड़ी से एक्सीडेंट हुआ है। तो ये लोग का फ़ोन आया, 4 बजे फ़ोन आया। तो मैं समझो मेरे खुद की गाड़ी लेके समझो उनके घटनास्थली पहुँचा और जो जख्मी लोग थे समझे लोग म्हणजे पूरा एकूण 17 लोग थे। तो 17 लोग में से 5 लोग को ज़्यादा लगे थे। तो ज़्यादा लोग को जो लगे तो उनको मेरे खुद की गाड़ी में मैं मुझे बिठा के उपमा जिला रुग्णालय में एडमिट करे।
और एडमिट करने के बाद में बाकी के जो प्रोसीजर हो समझो अपने कौन से गाँव के? सर ये बेरदा वल्ला के बेरदा वल्ला कितने लोग तालुका जा रहे धारनी। कितने लोग जा रहे थे? सर ये 17 लोग थे। गाड़ी किसने बोले थे? हाँ सर, गाड़ी किसने बोले थे? गाड़ी अपना तहसीलदार साहब ने बोले थे, धारनी तहसीलदार साहब ने बोले थे। उनके मार्फत से समझो इनको समझो हा भेज रहे थे कार्यक्रम के लिए। हे माननीय मुख्यमंत्री सरांच्या कार्यक्रमात इथं आदिवासी नृत्याचा कार्यक्रम आयोजित केला होता। त्याकरिता हे बेळदा येथील आदिवासी 20 लोक एक क्रुझर गाडीने जात होते। तर परतवाडा पास केल्यानंतर मेघनाथपूरच्या परिसरात त्या गाडीवरील ड्रायव्हरचे नियंत्रण सुटले व त्याने गाडी हे रोडच्या साईडला झाडाला धडकवली। त्यामुळे जे आदिवासी होते नृत्य मंडळाचे ते जवळजवळ 16 जण जखमी झाले। त्यांना घटनास्थळावरून ॲम्ब्युलन्सने उपचाराकरिता उपजिल्हा रुग्णालय येथे आणले। उपचार सुरू आहे आणि तपास हा ठाणेदार सरमस पूरा करीत आहे। कितने बजे निकले थे? 11-12 बजे रात को। कहाँ के लिए? अमरोती के क्या था वहाँ? कार्यक्रम था। अच्छा, ये कब हुई घटना? रात को ये शिकारी है मतलब। अच्छा।